सगळं असूनही काहीतरी कमी वाटतंय का? मनात पोकळी आहे का? तर माणूस म्हणून आपल्या खूप गरजा असतात. अन्न, वस्त्र, निवारा, सुरक्षितता, प्रेम, नातेसंबंध, मान-सन्मान, समाजसेवा, यश. पण या सगळ्यांच्या मुळाशी बहुधा एक गरज असते, ती आपल्या लक्षातच येत नाही. आणि ती गरज पूर्ण न झाल्याने आपल्याला मनात पोकळी, अस्थिरता जाणवते. ती गरज म्हणजे आपल्यात असलेल्या त्या भागाशी, पार्ट ऑफ मीशी जोडलं जाणं, जो कायमचा गरजांपासून मुक्त, फ्री आहे. याला लोक चैतन्य, आत्मा, सारतत्व, बुद्ध स्वभाव असं म्हणतात. ते आपल्यातली एक स्थिती आहे जी ओळखीन पलीकडे, आठवणीं पलीकडे, दुःख, भीती, चिंता आणि माया यांच्या सगळ्या आयडेंटिटी लेबल्सच्या पलीकडे आहे. तो नेहमी शांत, नित्य, पूर्ण आणि मुक्त आहे. हीच ती मूलभूत गरज आहे जी आपण आपल्या आतल्या अवस्थेशी जोडलेलो नसू तर बाहेर कितीही चांगलं दिसत असलं तरी आतून आपल्याला पोकळी, असमाधान, अस्वस्थता राहते. आणि ते पूर्ण करण्यासाठी आपण सतत झटत राहतो. मे बी ऑन द राईट ऑर रॉंग ट्रॅक. ही आयडिया थोडीशी विचित्र वाटेल, पण हेच सत्य आहे. आणि ही सगळ्यात महत्वाची गरज म्हणजे हे लक्षात ठेवणं की खोल पातळीवर आपण कशाचाही अभाव नसलेलो आहोत. खऱ्या स्वरूपाला कशाचीही आवश्यकता नाही. आणि जेव्हा ही ओळख जागृत होते तेव्हा जीवन अगदी सहज, सोपं, आनंदी होतं. मानवी पातळीवर काही गरजा पूर्ण नाही झाल्या तरीही अंतःकरणात शांतता, प्रेम, स्थैर्य, समाधान नांदतं. आणि हे सत्य पूर्णतः शब्दात मांडण्याचा मी श्रद्धेने व प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. आय एम सो सॉरी. Please forgive me. Thank you and I love you. Please share, like and subscribe this video.